नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण परत भेटतो आहे आणि इयत्ता 9वीतील इतिहास आणि राज्यशास्त्र हा विषय घेऊन आपण या ठिकाणी परत भेटतो आहे। इतिहास आणि नागरिकशास्त्र यातही स्वातंत्र्योत्तर भारत हा भाग जो आहे 1961 ते 2000 पर्यंतचा हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस हे शिकत असताना याच्या आधी आपण जवळपास 3 प्रकरण शिकलो आणि त्यानंतरच आता हे चौथं जे प्रकरण शिकायचं आहे ते म्हणजे कोणतं ते आपण पाहणार आहोत। ते म्हणजे आर्थिक विकास। आर्थिक विकास हे प्रकरण आपण यावर्षी म्हणजे यावेळेस आपण शिकणार आहोत। आता आर्थिक विकास हा जो अभ्यासक्रम आहे, आर्थिक विकास जे आहे ते आपण अभ्यासताना महत्वाची कोणती गोष्ट की या प्रकरणात आपण भारताचं जे आर्थिक धोरण आहे त्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। एवढंच नाही तर सविस्तर अभ्यास म्हणजे नेमका काय करणार आहोत, तर त्यात सर्वात महत्वाचं आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था। मिश्र अर्थव्यवस्थेसोबतच आपण पाहणार आहोत ते म्हणजे पंचवार्षिक योजना। कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर जो काही आर्थिक विकास केला त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तो कशाच्या माध्यमातून केला तर आपल्याला असं दिसतंय की पंचवार्षिक योजना असेल, त्याचं यश अपयश याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे। एवढंच नाही तर बँकांचं जे राष्ट्रीयकरण आहे हा महत्वाचा मुद्दा की बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे। 20 कलमी कार्यक्रम असेल, त्यानंतर 1991 नंतरचं आर्थिक नवीन धोरण ज्याला म्हणतो आपण, याचा सविस्तर अभ्यास आपण या प्रकरणात विद्यार्थ्यांना करणार आहोत। त्यातलं सर्वात महत्वाचं आहे पहिला भाग आपण शिकणार आहोत तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था। आता जे मिश्र अर्थव्यवस्था आपण पाहणार आहोत त्या मिश्र अर्थव्यवस्थेत भारताने काय केलं, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय याचा सविस्तर अभ्यास आपण या ठिकाणी करू। भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतात इंग्रजांची सत्ता होती आणि भारतात इंग्रजांची सत्ता असतानाही इंग्रजांचं मुख्य धोरण हेच होतं की भारताची आर्थिक लूट करणे। म्हणजे मोठ्या प्रमाणात भारतातून संपत्ती हे इंग्लंडमध्ये गेलेली दिसते आपल्याला, विदेशात गेलेली आपल्याला दिसते। मग भारत स्वतंत्र झाला। मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताकडे पूर्ण प्रशासनाची राज्यव्यवस्थेची सूत्र आली आणि ही सूत्र आल्यानंतर मग भारताच्या समोर अनेक समस्या होत्या। त्यातली सर्वात महत्वाची आर्थिक समस्या असलेली आपल्याला दिसते। मग भारत स्वतंत्र झाला, संपूर्ण राज्यव्यवस्था भारताकडे आली। मग भारताने ठरवलं की भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा, कारण त्यावेळेस जगात 2 अर्थव्यवस्था होत्या। एक होती भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसरी होती समाजवादी अर्थव्यवस्था। मग भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही संपूर्ण खाजगी मालकीची असतात, वैयक्तिक मालकीची असतात, त्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतो। आणि दुसरी ते म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था। मग समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय की ज्या अर्थव्यवस्थेत भांडवलाची किंवा उत्पादनाची जी साधनं आहेत हे संपूर्णच्या संपूर्ण साधनं सरकारच्या मालकीची असतात, त्याला समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतो। मग भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारायची की समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारायची हा मोठा प्रश्न भारतापुढे होता। मग हा प्रश्न जरी भारतापुढे असेल तरी भारताला यातून मार्ग काढणं फार गरजेचं होतं। मग त्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार करायचा की समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकार करायचा। त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू। मग त्यांनी काय केलं की यातील जे चांगलं आहे, भांडवलशाहीतील जे महत्वाचे तत्व आहे, चांगले तत्व आहेत ते घेतले, समाजवादातले जे महत्वाचे तत्व आहे, चांगले तत्व आहेत ते घेतले आणि एक मिश्र अर्थव्यवस्था ज्याला म्हणतो आपण, ती नवीन मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारलेली आपल्याला दिसते। मिश्र व्यवस्था जी आहे त्या मिश्र व्यवस्थेतील पुढील घटकांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे। त्यातलं एक तुम्हाला दिसते आहे ते म्हणजे सार्वजनिक
क्षेत्र. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, तर या क्षेत्रातील संपूर्णच्या संपूर्ण जे उद्योगधंदे आहे त्यावर सरकारचं नियंत्रण असते किंवा सरकारच्या मालकीचे असतात असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये उदाहरण जर पाहायचं झाल्यास आपल्याला दिसते संरक्षण साहित्यातील उत्पादन हे सार्वजनिक क्षेत्रातलं महत्वाचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला दिसते ते म्हणजे खाजगी क्षेत्र. या क्षेत्रात उद्योगाची संपूर्ण मालकी ही खाजगी व्यक्तीची असते किंवा वैयक्तिक व्यक्तीची असते, ज्याला आपण खाजगी क्षेत्र असं म्हणतो. त्यात जर उदाहरण पाहायचं झालं उपभोग्य वस्तू हे याचं महत्वाचं उदाहरण दिसते. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला दिसतो तो म्हणजे संयुक्त क्षेत्र. म्हणजे संयुक्त क्षेत्र म्हणजे काय की या क्षेत्रामध्ये काही जे उद्योगधंदे असे आहेत की ज्या क्षेत्रामध्ये खाजगीही लोकांचा वाटा आहे आणि सरकारचा सुद्धा वाटा आहे. म्हणजे सरकारचं व्यवस्थापन असते आणि खाजगी व्यक्तीचं भांडवल असते. असा जो एक उद्योग असतो त्याला संयुक्त क्षेत्र असं आपण म्हणतो. या माध्यमातून सुद्धा म्हणजे हे सुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेचं म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेतलं एक घटक असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे 3 घटक महत्वाचे आपण पाहिले, एक म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, दुसरं पाहिलं खाजगी क्षेत्र आणि तिसरं पाहिलं ते म्हणजे संयुक्त क्षेत्र. मग मिश्र जी अर्थव्यवस्था आहे हे सुरळीत चालवण्यासाठी खाजगी क्षेत्र जे आहे किंवा जे सार्वजनिक क्षेत्र आहे यांच्यामध्ये सुसंवाद असणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग मी तुम्हाला आधी सांगितलं की मिश्र अर्थव्यवस्थेत आपण काय केलं की भांडवलशाहीतील असेल काही समाजवादी अर्थव्यवस्थेतील जे असतील जे चांगले गुण आहे ते एकत्रित करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला किंवा ते आपलं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. आणि या अर्थव्यवस्थेत सगळ्यात महत्वाचं आहे देशहिताला प्राधान्य आहे. देशहिताला प्राधान्य दिले जाते आणि दीर्घकाळ विकासावर अधिक भर दिला जातो. म्हणजे पहा हे आपल्या मिश्र अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये नफ्याची तर प्रेरणा असतेच, एवढंच नाही तर उपक्रमशीलता सुद्धा असते. त्याचसोबत नियम पालन ज्याला म्हणतो आपण आणि कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी ज्या आहेत ह्या सुद्धा या मिश्र अर्थव्यवस्थेत पूर्ण केल्या जातात. त्याकडे दुर्लक्ष केल्या जात नाही. मग आपल्या असं लक्षात येते पुढे की भारताने जे अर्थव्यवस्थेचा जो स्वीकार केला तो अर्थव्यवस्था स्वीकार करत असताना मग भारतासमोर मोठी समस्या होती की मोठा प्रश्न होता की मग मिश्र अर्थव्यवस्था घेतल्यानंतर आता आपण आर्थिक विकास कसा करायचा. मग त्यासाठी विद्यार्थ्यांना समजून घ्या महत्वाचं होतं. त्यावेळेस कुठलं तरी नियोजनाच्या माध्यमातून कुठलं तरी नियोजन करून आपला विकास आपण करायचा असं ठरवलं गेलं. आणि हे ठरवत असताना एक नवीन योजना भारतात आली ज्याला आपण पंचवार्षिक योजना असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो ही पंचवार्षिक योजना भारताने कुठून स्वीकारली तर रशियामध्ये सुद्धा जेव्हा रशिया सत्तांतरण झालं, साम्यवादी सरकार जेव्हा रशियामध्ये आलं तेव्हा त्या सरकारनं जो रशिया मागासलेला होता त्याचा विकास करण्यासाठी ज्या पद्धतीनं नियोजन केलं, ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं आणि त्या माध्यमातून एक सुदृढ अर्थव्यवस्था ज्याला म्हणतो आपण ते निर्माण केली, त्याच पद्धतीची भारताने सुद्धा प्लॅनिंग ज्याला म्हणू योजना म्हणू ती केली. त्याच धर्तीवर रशियाच्या धर्तीवर जिला आपण पंचवार्षिक योजना असं म्हणतो. मग ही पंचवार्षिक योजना जी आहे ती अत्यंत महत्वाची विद्यार्थी मित्रांनो. कारण भारत मी तुम्हाला सांगितलं की भारत जेमतेम स्वतंत्र झालेला होता आणि स्वातंत्र्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची सूत्र म्हणा किंवा राज्यव्यवस्थेची सूत्र भारताकडे आली आणि भारतासमोर फार मोठा समस्यांचा डोंगर उभा होता. आणि त्या समस्यांमध्ये आर्थिक समस्या ही अत्यंत महत्वाची होती. मी तुम्हाला सांगितलं की भारतात असलेल्या त्या काळी दारिद्र्य असतील, जे बेकारी होती किंवा लोकसंख्या वाढीचा प्रश्न तेव्हा होता, भारतातील निकृष्ट राहणीमान होतं, शेती उद्योगधंदे आहे याची जे उत्पादनाची क्षमता होती ही अल्प क्षमता होती. म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं अन्नधान्यही आपण उत्पादित करू शकत नव्हतो, बाकीचं तर सोडा. पण जो खाण्यापिण्याचा प्रश्न आहे, अन्न निर्मितीचा प्रश्न आहे, अन्नधान्याचा प्रश्न आहे, ती सुद्धा समस्या आपल्या समोर होती. तेवढं उत्पादन सुद्धा आपलं नसलेलं आपल्याला दिसते. यासोबतच ज्ञान असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल यातही आपण मागासलेलेच होतो.
मग हे सर्व समस्या असताना दारिद्र्य असेल, बेरोजगारी, लोकसंख्या वाढ असेल, निकृष्ट राहणीमान असेल किंवा अन्नधान्याची टंचाई असेल किंवा ज्ञान असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, या सर्व याच्यात जर विकास करायचा असेल, जर प्रगती करायची असेल तर त्यासाठी कुठलं ना कुठलं नियोजन गरजेचं होतं. आणि ते नियोजन म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, पंचवार्षिक योजना म्हणतो. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात 1950 मध्ये या नियोजन मंडळाची स्थापना झाली आणि या क्षेत्रामध्ये नियोजनबद्ध विकास कसा करायचा, सोबतच लोकांचा सहभाग कसा वाढवायचा, सोबतच व्यक्तींचा विकास कसा करायचा, यासाठी 5 वर्षाची योजना तयार करण्यात आली. त्यालाच आपण काय म्हणतो, पंचवार्षिक योजना असे म्हणतो. बरोबर ना? आपल्याला जे या ठिकाणी पाहायचं आहे, जी पंचवार्षिक योजना भारतात राबवली गेली, त्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, त्या योजनेची वैशिष्ट्य काय आहे, तर पहिलं आपल्याला दिसते राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे, हे पहिलं उद्दिष्ट होतं. त्यानंतर दिसते की जे मूलभूत उद्योगधंदे आहेत त्यावर भर देऊन औद्योगिक विकास करणे किंवा औद्योगिकरण करणे, हे आपलं उद्दिष्ट होतं. त्यानंतर कृषी उत्पादनात वाढ करणे, त्यानंतर रोजगार वाढवणे, सोबतच प्राप्ती आणि संपत्ती यातील जी विषमता आहे ते दूर करणे, हे सुद्धा आपल्या पंचवार्षिक योजनेचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसते. सोबतच वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे, कुटुंब नियोजनाच्या द्वारे लोकसंख्येला आळा घालणे, जे लोकसंख्या वाढते आहे ती थांबवणे. एवढंच नाही तर दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. त्यानंतर जे सामाजिक ज्या सेवा आहे त्याचाही विकास करणे, जे आर्थिक क्षेत्र आहे त्याला स्वावलंबी बनवणे, यासारखी वैशिष्ट्य आपण या पंचवार्षिक योजनेची ठेवली होती. आणि हे ठेवून मग ही पंचवार्षिक योजना आपण भारतात राबवायला सुरुवात केली. तर पहिली पंचवार्षिक योजना सुरू केव्हा झाली, तर 1951 ते 1956. कारण ही योजना पंचवार्षिक योजना म्हणजे 5 वर्षासाठी होती. ते प्लॅनिंग विकासाचा जो नियोजन आहे हे 5 वर्षाचं असलेलं आपल्याला दिसते. तर ती पहिली पंचवार्षिक योजना 1951 ला सुरू झाली, ते 1956 पर्यंत चालली. मग या योजनेमध्ये कोणकोणते उद्दिष्ट तेव्हा ठेवण्यात आले, तर तुम्हाला दिसते शेती आहे, सामाजिक विकास आहे, जलसिंचन आहे, पूर नियंत्रण आहे, ऊर्जा साधने आहे, ग्रामीण आणि छोटे जे उद्योग आहे ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील ते उद्योगधंद्यांचा विकास करणे, जे मोठे उद्योग आहे, खनिजाचे उद्योग आहे त्याचा विकास करणे, आणि महत्वाचं होतं ते म्हणजे वाहतूक आणि दळणवळणाच्या ज्या सोयी आहे त्यात सुद्धा प्रगती करणे. एवढंच नाही, शिक्षणाचं क्षेत्र असेल किंवा आरोग्याचं क्षेत्र असेल यावर मोठ्या प्रमाणात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत सरकारने खर्च केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर दुसरी जे पंचवार्षिक योजना आहे ते म्हणजे 1956 ते 1961 ही दुसरी पंचवार्षिक योजना. याही पंचवार्षिक योजनेमध्ये काही उद्दिष्ट सरकारने ठेवले, आणि पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट ठेवलं म्हणजे नेमकं काय करायचं की या 5 वर्षात त्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्या नियोजन मंडळाला विशिष्ट रक्कम दिली जायची, आणि त्या क्षेत्रावर जे उद्दिष्ट ठरवलं आहे त्या क्षेत्रावर तेवढा खर्च करायचा आणि त्यात प्रगती घडवून आणायची, असं हे पंचवार्षिक योजनेचं नियोजन असलेलं होतं. आणि ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणाचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं, जे औद्योगिकरण म्हणतो आपण. जे औद्योगिकरणाचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं त्यामध्ये पहा तुम्हाला दिसतंय की दुर्गापूर असेल, भिलाई असेल, राऊरकेला असेल या ठिकाणी पोलाद कारखाने निर्माण करणं, किंवा सिंद्री या ठिकाणी रेल्वे इंजिन कारखाना तयार करणं, किंवा पेरंबूर या ठिकाणी आगगाडी डब्यांचा कारखाना तयार करणे, विशाखापट्टणमला जहाज बांधणीचे कारखाने तयार करणे, यासारखे मोठमोठे जे उद्योगधंदे आहे ते या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्याचं ठरलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरनांगल असेल किंवा दामोदर धरण असेल यासाठी मोठमोठे धरण सुद्धा याच काळात बांधण्यात आलेली आपल्याला दिसते. आणि साहजिकच यामुळे या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजना दिसते आपल्याला आता, ती म्हणजे कधी तर तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते 1966 या काळात ही योजना राबवल्या गेली. आणि या योजनेत महत्वाचं उद्दिष्ट काय ठेवण्यात आलं तर उद्योग आणि कृषी विकासाचं संतुलन करायचं होतं.
म्हणजे उद्योगधंदा सुद्धा विकास करायचा होता, सोबतच जे कृषी क्षेत्र आहे, शेतीचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्रात सुद्धा संतुलन म्हणजे विकास करायचा होता. म्हणजे दोन्ही क्षेत्रामध्ये उद्योगातही विकास करायचा आणि त्याच प्रमाणात कृषी क्षेत्रात सुद्धा विकास करायचा. यात संतुलन साधण्याचं उद्दिष्ट या योजनेत आपल्याला दिसते. आणि परत इथं की दर साल राष्ट्रीय उत्पन्न ज्याला म्हणतो ते सुद्धा वाढवण्याचं या काळात ठरलेलं आपल्याला दिसते. सोबतच या म्हणजे शेती आणि उद्योगाच्या संदर्भात विकास होता. दरसाल दरडोई उत्पन्न वाढवणे एवढंच नाही, त्याचे अवजड उद्योग असेल किंवा वाहतूक असेल किंवा खनिज उद्योग असेल यांचा विकास करणे आणि देशातून जे विषमतेचं एक वातावरण होतं किंवा विषमता होती, आर्थिक विषमता, तिचं निर्मूलन करणे, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे सुद्धा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं कार्य होतं. पण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर काय झालं की 3 वर्षीय योजना आलेली आपल्याला दिसते 1966 ते 1969. कारण या काळात 2 महत्वाच्या घटना म्हणजे 2 घटनांचा परिणाम भारतावर झालेला आपल्याला दिसतो. एक म्हणजे या काळात फार मोठा दुष्काळ भारतात पडला होता आणि दुसरा तुम्हाला लक्षात येईल असं की याच दरम्यान 1965 ला पाकिस्तानशी भारताचं लढाई झाली होती, युद्ध झालं होतं. या दोन्ही गोष्टीमुळे काय झालं की जो पैसा किंवा जे काही या विकासाच्या दृष्टीने पैसा खर्च करायचा होता, विकासासाठी जे भांडवल खर्च करायचं होतं ते विकासासाठी त्या पद्धतीने खर्च करता आला नाही. कारण हे 2 समस्या होत्या, हे 2 संकट होते. एक म्हणजे नैसर्गिक संकट ज्याला आपण दुष्काळ म्हणतो आणि दुसरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध. यावर भारताचा पैसा खर्च झाला. म्हणून त्यानंतरचे जे कालखंड आहे म्हणजे जो 1966 पासून जे आपली 4थी पंचवार्षिक योजना सुरू व्हायला पाहिजे होती, ती पंचवार्षिक योजना सुरू झाली नाही. तर 1 वर्षीय नियोजन त्यावेळेस करण्यात आलं. एका वर्षाचं नियोजन त्या काळात करण्यात आलं होतं. कारण त्यावेळेस भारताच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा ताण पडलेला आपल्याला दिसतो. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे 4थी पंचवार्षिक योजना जी 1969 आणि 1969 ते 1974 ला लागू म्हणजे या काळात राबवल्या गेली. कारण याच्या आधीचे 3 वर्ष तुम्हाला मी सांगितलं विद्यार्थ्यांनो की 1 वर्षीय योजना राबवल्या गेली, तेव्हा भारतावरच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा ताण पडला होता. याचाही अभ्यास आपण केला. मग ही जे 4थी जे पंचवार्षिक योजना होती, या 4थ्या पंचवार्षिक मध्ये कोणकोणते उद्दिष्ट ठेवण्यात आले, तर सर्वात महत्वाचं उद्दिष्ट तुम्हाला दिसते ते म्हणजे भारताला स्वावलंबी बनवणे. म्हणजे भारताला इतरांवर अवलंबून न राहता म्हणजे भारताच्या गरजा भारतातच पूर्ण झाल्या पाहिजे, यासाठी भारताला स्वावलंबी बनवणे. एवढंच नाही तर जो मूलभूत उद्योगधंदे आहे त्यांचा विकास करणे आणि आर्थिक विकासाचा वेग वाढवणे. एवढंच नाही तर तुम्हाला दिसते समाजवादी समाज रचना निर्माण करणे, हे सुद्धा उद्दिष्ट आपल्याला 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतं. आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे 14 ज्या बँका आहेत या बँकांचं काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता राष्ट्रीयकरण का करण्यात आलं त्याचंही महत्वाचं, कारण त्यावेळेस ज्या बँकेज होत्या अशा जसं पहिली जी बँक होती 1950-51 तेव्हाच एक बँक ज्याला म्हणून आपण ते पुढे पाहू बँकाचं राष्ट्रीयकरण कसं झालं. पण याच दरम्यान जवळपास 14 ज्या बँका होत्या ज्या खासगी बँका होत्या याचं राष्ट्रीयकरण करण्याचं ठरवलं. परंतु ही योजना अपेक्षित की यशस्वी झाली नाही. त्याचंही कारण महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनो, ते म्हणजे 1971 ला भारत पाकिस्तान आणि बांगलादेश जो एक प्रश्न निर्माण झाला होता, जी लढाई झाली, त्याचा आर्थिक ताण भारतावर पडला. त्या युद्धाचा परिणाम भारतावर झाला. म्हणून ज्या पद्धतीने पाहिजे होतं त्या पद्धतीनं विकास झालेला आपल्याला दिसत नाही. एवढंच नाही तर पुढे आपल्याला दिसते की बांगलादेश प्रश्नामुळे निर्वासितांवर भारताचा पैसा खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला. एवढंच नाही तर रेल्वे कर्मचारी जे आहे यांची वेतनवाढ झाली होती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. याचाही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला. म्हणून असं म्हणतात की 4थी पंचवार्षिक योजना जी आहे, जी ज्या पद्धतीने यशस्वी व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने यशस्वी झालेली आपल्याला दिसत नाही. त्यानंतर येते ते म्हणजे आता 5वी पंचवार्षिक योजना. ही 1974 ते 1979 या कालखंडात ही 5वी पंचवार्षिक योजना राबवल्या गेली. आणि याही पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट कोणते
तर परत भारताला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे महत्वाचं उद्दिष्ट होतं. एवढंच नाही तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे हे सुद्धा भारताचं एक त्या 5व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. रोजगारात वाढ करणे, शिक्षण, सकस आहार, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हे सुद्धा उद्दिष्ट ठरवण्यात आलं. सोबतच वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात पुरवणे. पुढे आपल्याला असं दिसते की ग्रामीण भागात सुद्धा जे वीज पुरवठा आहे किंवा दळणवळणाची जी साधन आहे हे सुद्धा पुरवण्याचं उद्दिष्ट या 5व्या पंचवार्षिक योजनेत असलेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर ही जी पंचवार्षिक योजना होती, या पंचवार्षिक योजनेमध्ये आणखीही काही महत्वाची उद्दिष्ट त्यावेळेस भारत सरकारने ठेवलेली होती. त्यामध्ये आपल्याला समाज कल्याण योजना राबवणे, कृषी विकास करणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य आणि जीवनोपयोगी वस्तूंचे सार्वजनिक वितरण करणे यासारखे सुद्धा उद्दिष्ट त्या काळी ठेवण्यात आले. पण काय झालं की 1900 पहा, कारण हा कालखंड कधी होता, 1974 ते 1979. 1977 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, ज्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि मग नंतरच्या काळात सरकार बदललं. म्हणून ह्या ज्या पंचवार्षिक योजना होत्या या बंद करण्यात आल्या त्या दरम्यान. आणि साखळी योजना ज्याला म्हणतो, कारण सत्तेवर तेव्हा जनता पक्ष आलेला होता आणि जनता पक्ष आल्यामुळे त्यांनी ह्या ज्या योजना आहे 1978 ला शेवटी बंद केल्या. आणि साखळी ज्या योजना आहे, साखळी योजना ज्याला म्हणू आपण, म्हणजे टप्प्याटप्प्याने विकास करण्याच्या ज्या योजना होत्या त्या मग या जनता पक्षाने राबवलेल्या आपल्याला दिसते. परंतु परत ते जनता पक्षाचंही सरकार फार काळ टिकलं नाही. म्हणून 1980 मध्ये परत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि परत नव्यानं ही पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते. मग परत सत्तेवर आल्यानंतर परत ज्याला म्हणू आपण की पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि मग तेव्हा 6वी पंचवार्षिक योजना 1980 पासून सुरू झाली ते 1985 पर्यंत ही योजना राबवल्या गेली. मग या योजनेचं उद्दिष्ट काय होतं, कोणकोणत्या गोष्टींचा विकास करायचं ठरलं तर दारिद्र्य निर्मूलन असेल, रोजगार निर्मिती होती, अर्थव्यवस्थेच्या विकास दरात वाढ करणे, त्यानंतर गरिबी, बेकारी यांचं प्रमाणात कमी करणे. एवढंच नाही तर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे यासारख्या गोष्टी या पंचवार्षिक योजनेमध्ये 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवल्या गेल्या. एवढंच नाही तर तुमच्या माहितीच्या विद्यार्थ्यांनो महत्वाच्या काही योजना सुद्धा त्यावेळेस राबवल्या गेल्या, ज्याला एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणतात. दुसरा होता ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम आणि तिसरा दिसतो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम आणि त्यानंतर चौथा होता सलेम पोलाद प्रकल्प. म्हणजे यासोबतच त्याही 4 कार्यक्रम, योजना, नियोजन ज्याला म्हणू आपण, त्यावेळेस योजना राबवल्या गेल्या. हेही 4 कार्यक्रम त्यावेळेस राबवल्या गेले. एकात्मता ग्रामीण विकास कार्यक्रम असेल, ग्रामीण भूमिहीन विकास कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम असेल किंवा सलेम पोलाद कारखान्यांचा जो आहे प्रकल्प आहे तो सुद्धा राबवला गेलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6व्या पंचवार्षिक योजनेनंतर येते आहे ती म्हणजे 7वी पंचवार्षिक योजना. ही 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990च्या दरम्यान राबवल्या गेलेली आपल्याला दिसते. आणि याही योजनेचं उद्दिष्ट काय होतं तर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर भर. दुसरं तुम्हाला दिसते आहे विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर सुद्धा भर देण्यात आला. या योजनेमध्ये उत्पादन तंत्रात सुधारणा करण्यात आली. एवढंच नाही तर राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी 5% वाढ करणे हे सुद्धा उद्दिष्ट ठेवण्यात आलं. सोबतच अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे हे सुद्धा या 7व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. सोबतच या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवाहर रोजगार योजना राबवल्या गेली. त्यानंतर इंदिरा आवास योजना ज्याला म्हणतो, त्यानंतर दशलक्ष विहीर योजना. सोबतच रोजगार निर्मितीसाठी या 7व्या पंचवार्षिक योजनेत हे महत्वाचे निर्णय होते. म्हणजे जवाहर रोजगार योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल किंवा दशलक्षी विहीर योजना असेल, ह्या महत्वाचे उद्दिष्ट किंवा महत्वाचे कार्यक्रम या 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवल्या गेले. त्यानंतर जो 8व्या पंचवार्षिक योजना दिसते आहे ती केव्हा सुरू झाली ते 1992 ते 1997
या दरम्यान ही 8वी पंचवार्षिक योजना राबवली गेली। या योजनेचं उद्दिष्ट काय होतं तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, जवळपास वाढीचा दर 6.5% राखणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं। एवढंच नाही तर लोकसंख्येला आळा घालणे सोबत कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे हे सुद्धा उद्दिष्ट होतं। सोबतच प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करणे हे सुद्धा उद्दिष्ट या कालखंडात ठेवण्यात आलं। सोबतच पंतप्रधान रोजगार योजना ज्याला म्हणतो ते सुद्धा याच 8व्या पंचवार्षिक योजनेत राबवल्या गेली। महिला समृद्धी योजना होती, सोबतच राष्ट्रीय सामाजिक योजना होती, आर्थिक सहाय्य योजना होती, मध्यान्ह आहार योजना ज्याला म्हणतो आपण, शाळेत ज्याला म्हणता शाळेच्या सुट्टीमध्ये आपल्याला जी खिचडी मिळते ती मध्यान्ह योजना होती। इंदिरा गांधी महिला योजना असेल किंवा गंगा कल्याण योजना यासारख्या योजना सुद्धा याच 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवलेल्या दिसतात। त्यानंतर जी आहे ती म्हणजे 9वी पंचवार्षिक योजना, जी केव्हा राबवल्या गेली 1997 ते 2000 या काळात ही योजना राबवल्या गेली। कृषी आणि ग्रामीण विकास यावर भर या अर्थव्यवस्थेत ठेवण्यात आला। आर्थिक विकासाचा दर वाढवणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं। पायाभूत क्षेत्राचा निकोप स्पर्धा निर्माण करणे, त्यानंतर परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला दिशा देणे यासारखे कार्यक्रम या 9व्या पंचवार्षिक योजनेत राबवण्यात आलेले आपल्याला दिसतात। सोबतच काही आणखीनही कार्यक्रम यावेळेस राबवले गेले, ज्याला सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आपण म्हणतो ते, किंवा भाग्यश्री बाल कल्याण योजना होती, राजेश्वरी महिला कल्याण योजना होती, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना होती, जवाहर ग्राम समृद्धी योजना असेल किंवा अंत्योदय अन्न योजना होती। सोबतच पंतप्रधान ग्राम सडक योजना सुद्धा याच काळात राबवल्या गेलेली आपल्याला दिसते। याच काळात संपर्क जे व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये सुद्धा किंवा सेवा क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला दिसते। बांधकामाच्या क्षेत्रात असेल किंवा दळणवळणाच्या क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ या 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली दिसते। म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण भारताचा जो आर्थिक विकास आपण भारताने केला हा एक नियोजन पद्धतीने केला, एक कुठलं तरी प्लॅनिंग केलेलं होतं, ज्या पद्धतीने भारताचा विकास हळूहळू का होईना पण झालेला आपल्याला दिसतो ते होत्या या पंचवार्षिक योजना। याचा सविस्तर अभ्यास आपण या तासिकेला केला आहे आणि यानंतर आपण पुढची तासिका जेव्हा घेऊन येईल तेव्हा याच प्रकरणातील पुढचा जो भाग आहे, बँकांचे राष्ट्रीयकरण असेल किंवा 1991 नंतरची स्थिती असेल किंवा 1991 नंतरचा भारताचा विकास असेल, याचा सविस्तर अभ्यास त्या तासिकेला आपण करू। इथे विद्यार्थी मित्रांनो, मी आपली रजा घेतो। धन्यवाद।